तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग नसून तर तो मोठो ब्लॉग असणार आहे. खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवलेला नव्हता, ब्लॉग आलेले नव्हते आपले. काहीतरी 60 दिवसापासून अजून ब्लॉग टाकलेला नाही मी. सो आज मी पुण्याला चाललो आहे, काही काम आहे माझं. तर आज आपण मोठो ब्लॉग बनवूया. तुम्हाला रोडचा नजारा बघायला भेटेल आणि मजा येईल. सो बी विथ मी, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, छान कमेंट्स करा. इम्प्रूव्हमेंट्सच्या सजेशन्स द्या काही असतील तर चला आता आपण निघूया आणि जाऊया आपण पुण्याकडे. सो चलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका मोठो ब्लॉगमध्ये. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज आपण चाललो आहे पुण्याला. आपला सेटअप आपला लावून झालेला आहे सगळा. आता माहीत नाही कसा आवाज येतो आहे, कारण की खूप दिवसांनी सेटअप लावला आहे हा. आणि व्ह्यू पण कसा येतो आहे नक्की मला माहीत नाही आहे. आता आपण पेट्रोल भरायला थांबू, तिकडे चेक करूया एकदा की व्हॉईस क्वालिटी कशी आहे आणि हे पण कसं आहे, व्ह्यू पण कसा आहे आपला. बाकी आमच्या गावात आज भरपूर गाड्या आलेल्या आहेत, कारण की आज मधुकर पिचड साहेब जे आमचे मंत्री होते, 40-45 वर्ष ज्यांची सत्ता होती, ज्यांनी राज केला, त्यांचं आता प्रथम पुण्यस्मरण आहे. सो आज खूप मोठा कार्यक्रम आहे आमच्या गावात आणि बरेच लोक आलेले आहेत. कारण की मधुकरराव पिचड जर कोणाला माहिती असेल तर खूप मोठे नेते होते. बाकी हा बघा आमच्या गावचा रस्ता आणि पोरं पोरी कॉलेजला चाललेले आहेत. आणि अजून एक गोष्ट अशी मित्रांनो, की आपल्या धन्नोला म्हणजेच आपल्या बुलेटला झालेले आहेत 9 वर्ष आणि 11 महिने, म्हणजे अजून 1 महिन्याने 10 वर्ष कंप्लीट होईल आपल्या बुलेटला. लिटरली वाटतसुद्धा नाही आहे 10 वर्ष झालेत बुलेटला, कारण की तिला जशी मी ठेवली आहे ती एकदम ग्रेट कंडिशनमध्ये. टाईम टू टाईम सर्व्हिसिंग, आणि बुलेटचं एकच आहे, टाईम टू टाईम तुम्ही सर्व्हिसिंग केली ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही बुलेटला, काही म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि आता किलोमीटर बघा 7466 किलोमीटर आहे. पण हे जे किलोमीटर आहे मी मीटर बदललं होतं मध्ये, म्हणून ही रीडिंग आहे. कारण की कोणी पण सांगू शकतो 10 वर्षात काय एवढी कमी गाडी चालणार नाही. टोटल जे किलोमीटर आहे ते आधी 35,000 आणि हे टोटल 7,000, म्हणजे असं नाही म्हटलं तरी 42-43 हजार किलोमीटर चालली आहे. म्हणजे काहीच चालली नाही आहे बुलेट एवढ्या वर्षात, 10 वर्षात, म्हणजे नथिंग. बाकी स्मशानभूमी आहे गावची, आमच्या वेश ही गावची. इथं गाव संपतं, म्हणजे गावाच्या बाहेर आलो आहे आपण डायरेक्ट आता. आणि पहिलं तर मला पेट्रोल टाकायचं आहे गाडीमध्ये, म्हणजे टेन्शन राहत नाही एकदा पेट्रोल टाकलं गाडीत की. आणि सायलेन्सर पण चेंज केला आहे गाईज मी गाडीचा. यावेळेस आपल्याला नंबर प्लेट पण टाकायची आहे, कारण की नंबर प्लेट तुटली आहे गाडीची. हे आहे आमचं भारत पेट्रोलियमचं पेट्रोल पंप. ₹500 करू. स्कॅनर दे ना. आणि अशा प्रकारे आपण निघालेलो आहे मित्रांनो टुवर्ड्स पुणे. तुम्हाला सांगतो, बाईक राईडची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. म्हणजे लाईक पोरांसाठी तर खूप वेगळी आहे. पोरं वैतागलेले असतात, पोरांची वाट लागली असते जिंदगीमध्ये, पण एक बाईक राईड बऱ्याचशा गोष्टी थोड्या स्टेबल करते.
कारण की एक मजा आहे गाईज ही गाडी चालवण्यामध्ये आणि लॉंग राईड्समध्ये जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. आता नाही म्हटलं तरी आमच्या गावाकडून पुणे 160 किलोमीटर आहे, पण ती जी मजा आहे ना 160 किलोमीटरची ती अनमॅचेबल आहे. पोरांच्या मनात खूप काही प्रश्न असतात जे सारखे त्यांच्या डोक्यात येतात जेव्हा ते बाईक चालवतात, आणि ती जी मजा आहे ना ती मुली नाही समजू शकणार, ते फक्त मुलंच रिलेट करू शकतील. पण ठीक आहे, पोरं बनलेलेच आहेत त्यासाठी, मर्द को दर्द नाही होता. जेवढ्या आमच्या गर्लफ्रेंडनी किंवा बायकोनी किंवा कुणी आमच्या स्टोऱ्या ऐकल्या नसतील ना तेवढ्या स्टोऱ्या आमच्या बाईक्सनी ऐकल्यात आमच्या. कारण की ज्या बाईक्स असतात ना त्यांनी आमचं सुख दुःख सगळं बघितलं असतं. आज 10 वर्ष झाले माझ्या गाडीला, आणि माझ्या वडिलांनी किंवा माझ्या भावानी, माझा भाऊ बाहेर असतो लंडनला, त्यांनी हार्डली दोघांनी मिळून 5,000 जरी किलोमीटर पकडले ना आपण, तर बाकीचे जेवढे 40,000 35,000 किलोमीटर आहे ते मी चालवलेले. सो जे सांगतं कळतं ना, समजलं ना. आता आपण आहे ना थोडं थांबूया आणि चेक करूया फुटेज कसं आलं आहे. कारण की नुसतं चालवत राहील मी आणि घरी गेल्यावर कळेल की यार काय फुटेज आलंच नाही. थंडीमध्ये मॉर्निंग राईड पण करता येत नाही, फाटून जाती. आमच्या इथं थंडी 9 डिग्री 10 डिग्री आहे. फटके चार हो जाती है मेरे बाबडी. बबडी बुबडी तुम्हाला आठवण येत असेल कोणाच तरी. आता किती लोकांना माहिती आहे माहीत नाही. श्रीमान लेजेंड आपला मराठी यूट्यूबर आहे, जो त्याला फॉलो करत असेल तो रिलेट करत असेल. बबडी गाचकारा करा गुच पाचपाचा करा पुच असं काही करत असतो तुझं या चॅनलमध्ये, असं काही ओरडत असतो. पण ती पण एक वाईब आहे, ती पण पोरच समजू शकतात. मेरी जान, हा मेरी जान. आता आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊ, छोटासा, एकदम छोटासा. नजारा बघा गाईस. तर मित्रांनो खूप भारी वाटते, कारण की मी आता चेक केलं फुटेज आणि द फुटेज इज चुम्मा आलं आहे फुटेज. बाकी लोक कॅमेरा बघून तर बघणारच तुमच्याकडे, सो मेन्शन नॉट, फिकर नॉट. आणि हे बघा मित्रांनो, हे जे लोक आहे तिथं राहतात झोपड्या टाकून, आपल्याला ह्यांचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. नक्की बनवू आपण ह्यांचा एक व्हिडिओ, कारण की नॉट अ जोक असं सगळं राहणं. आमचं गाव सह्याद्रीने वेढलेलं आहे. चारी बाजूला आमच्या गावाच्या बाजूला सह्याद्री आहे. अशा प्रकारे आपण कूच करत आहे पुढच्या गावाकडे. आणि आता तुम्ही बघू शकता हे डोंगर, हे झाड, हे बाबळीचं झाड, चिंचेचं झाड, आंब्याचं झाड, किती सुंदर वाटतंय ना बघायला. पण वेट, कारण की 1-1.5 तासात तुमच्यासमोर नजारा येणार आहे फक्त बिल्डिंग्सचा, मोठ्या मोठ्या गाड्यांचा. आउडी, BMW, बीमर, बेन्झ या सगळ्या दिसणार आहे तुम्हाला, आणि हे सगळं मागं सुटून जाणार आहे. कारण की आपण शहराकडे चाललो आहे आता, गावाकडून. आणि हे कॉर्नरला एक मंदिर आहे देवीचं. आम्ही खूप वर्षापासून इकडे येतो. हे देवीचं मंदिर खूप वर्षापासून आहे. आमचा जो भाग आहे हा आदिवासी भाग आहे मित्रांनो. कोणी जर माझा व्हिडिओ बघत असेल आपल्या भागातून तर त्यांना माहिती आहे, आदिवासी पट्टा आहे पूर्ण हा. पण आता बऱ्यापैकी सुधारणा झाल्या आहेत आमच्या भागात, आधीपेक्षा म्हणता येईल. आधी खूप मागे होता आमचा भाग, म्हणजे लाईक माहीत नव्हतं काही. पण आता मेन म्हणजे जी सोशल मीडिया आहे किंवा हे जे इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा,
रील्स बिल्स हे सगळ्यामुळं आमचा एरिया खूप जास्त फेमस झाला आहे. कारण की आमच्या इथं पर्यटन स्थळे खूप आहेत. जस्ट लाईक भंडारदरा आहे, रंधा फॉल आहे आणि भरपूर सारे धबधबे वगैरे बघण्यासारखं खूप काही आहे. सो लोक आमच्या इकडे यायला लागलेत आणि जे पोरं आहेत आमच्या वयाचे त्यांना एम्प्लॉयमेंट भेटायला लागली आहे आणि ते खूप चांगली गोष्ट आहे. पण दुसरी थोडीफार जी चांगली गोष्ट येते ना त्याबरोबर ड्रॉबॅक्स पण येतात. तर त्याचे ड्रॉबॅक्स तुम्हाला सांगतो. कचरा, दारू पिऊन मस्ती, ह्या सगळ्या गोष्टी पण खूप वाढल्या आहेत. बाबा 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 धन्नो, अरे बापरे बापरे, कसा टर्न मित्रांनो. बाकी आता इथे पण कामं चालले रस्त्याचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो आहे एका छोट्याशा टुमदार गावात. ते आता टुमदार नाही राहिलं, तिथे सिमेंटचे टुमदार घर झालेत. अय्या, खड्डे 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 में खड्डे, बाप रे बाप. हे बघा छोटंसं गाव आहे, तर तिथे सिमेंटचे घर झालेले आहेत. गाव पण आता डेव्हलप होत आहेत. कौलांची घरं लवकर दिसत नाहीत. आणि हे आपल्या मित्राचं दुकान आहे, कृषी सेवा केंद्र. विनोद नवले आमचा मित्र आहे, त्याचं दुकान आहे. बाकी टर्न्स बघा किती एजी आहेत. हा टर्न बघा, हा एकदम फेमस टर्न आहे आमच्या इथला. मागच्या वेळेस जसा बसचा होता तसा इथला टर्न आहे हा. रस्ता बघा मित्रांनो किती मस्त आहे. नाद आहे नाद. हा तेच म्हटलं ना, थोड्या वेळ अजून थोड्या वेळाने तुम्हाला हे काही नाही दिसणार. बघा गर्दी गावाची, सकाळची गर्दी बाबा. हे बघा इथे पण बॅनर्स बाजी लग्नाची गावाकडे पण चालू झालेली आहे. दिस अँड दिस वेड्स, दिस अँड दिस. माझे जुने जर तुम्ही कधी व्हिडिओज बघितले असतील, हे माझे जुने फॉलोअर्स असतील, तुम्ही बघा हा रस्ता इतका भयानक होता तिथपर्यंत. हा एकदम कॉर्नर दिसते ना तिथपर्यंत धाड 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 हाडं कुडं व्हायचे, हाडं खुळखुळे व्हायचे, इतका भयानक रस्ता होता. पण आता बघा सिमेंट रस्ता, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. ही शाळा आहे धामणगाव पाट इथली सरस्वती विद्यालय. आणि आता एवढा पॅच झाला की तुम्ही मजा बघा आता गाईस. खूप आनंद होतो. वाह 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 काय रस्ता आहे, वाह काय रस्ता आहे, वाह काय रस्ता आहे. अरे 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 ये क्या हो गया, जज्बात बदल दिए, सब कुछ बदल दिया. अरे वहाँ की अभी हो गया चालू, औकात दिखाने हो गए चालू अपनी. अभी ये अपनी औकात. अरे वहाँ की किरकिरी. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो आहे कोतुळ गावात. मी गावातून नव्हतो जाणार, पण आज आपण गावातून जाऊया. तुम्हाला मी दाखवतो कोतुळ गाव. हे बघा मस्त रस्ते आहेत कोतुळ गावचे. बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे कोतुळमध्ये. आधी कोतुळ खूप वेगळं होतं. म्हणजे मी छोटा होतो तेव्हा, जेव्हा यायचो पप्पांबरोबर, तेव्हा हे सगळं काही नव्हतं. आता बघा मस्त अशी बिल्डिंग्स, मस्त अशा बिल्डिंग्स झालेल्या आहेत. आपल्याला इकडे जायचं आहे लेफ्टला आता, आणि इकडून राईट मारून सरळ आपण निघणार पुणे रस्त्याला. अजून 2-3 गावं लागतात मध्ये, त्यानंतर आपण जाणार आहे. सो आता चला, हे होतं एंडिंग आहे आता कोतुळ गावचं.
इकडे कधी फिरायला आले तर गाडी थोडी गावामध्ये सावकाश चालवा, कारण की गावातले लोक कसे बिचारे आपापल्या गणगणीत चाललेले असतात आणि त्यांना कळत नाही, फटाफट गाडी मध्ये येते किंवा काय, मग सो आपणच हळूहळू चालवा. बाकी असा रस्ता लागला की मग तुम्हाला जसे पळवायचे तसं तुम्ही गाडी चालू शकता स्पीडमध्ये, पण मग गावामध्ये थोडी दक्षता घ्या. बाकी आता आपण निघालो आहे कोथरूड गावातून बाहेर, आणि कोथरूड गावाच्या बाहेर आले की तुम्हाला 2-3 मोठे मोठे लॉन्स दिसतील, एक पेट्रोल पंप दिसेल. रस्त्याचे काम चालू होत आहेत वाटतं. सो आता मित्रांनो इथे आपण एक चहा घेऊया आणि मग पुढे निघूया परत. तर आता अशा प्रकारे आपण निघालेलो आहे. चहा पिऊन झालेला आहे, बिल पेड झालेला आहे, मोटरसायकल चालू केलेली आहे आणि आता आपण आपल्या रस्त्याने सरसकट निघालेलो आहे. हे विलासनगर आहे, छोटंसं वाडी टाईप गाव म्हणता येईल आपल्याला. आता आपण डोंगरावर चाललोय, तुम्हाला डोंगरावर दाखवतो मी आता. जो नजारा आहे वरती तो पण एकदम भारी आहे. तो टर्न बघा ना तुम्ही, बघा हा टर्न बघा आता कसा मारल, भयानक. एवढी मोठी गाडी घेऊन म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. मला जाऊ दे रे बाबा. लक्का लक्का लक. हे बघा मित्रांनो, इथून पूर्ण सरळ सरळ जमीन आहे आणि समोर डोंगर आहेत. हा हा, शुमेश्वरी परफॉर्मन्स बाय नेचर. हे बघा गाईज, खोटं नाही सांगत, फक्त एक ड्रोन पाहिजे आपल्याला यार, फक्त एक ड्रोन. पण बॅड लक आहे, यूट्यूब एवढे पैसे देत नाही की आपण ड्रोन घेऊ शकू. आणि अशा प्रकारे आपण 1-1.5 तास ट्रॅव्हल करून आता पोचतोय ब्राह्मणवाड्या गावात. हे पण एक छोटंसं गाव आहे. मध्ये एक यंग वयाचा सैनिक शहीद झाला, तो याच गावातला होता. सो हे गाव अशा लोकांसाठी ओळखलं जातं. छान असं गाव आहे ब्राह्मणवाडा गाव. आता आपण तिकडे पोहोचणार आहे. आणि हा आहे आमचा देसी रायडर, जो एकदम सुसाट गेला आहे माझ्या बाजूने. बघा मित्रांनो, आजी म्हणजे जी ताई आहे बघा, एवढं बाचकं तिने डोक्यावर घेतलंय आणि ते बाचकं नाही म्हटलं तरी 1-1.5 किलोमीटर ती आरामशीर चालत जाणार ते बाचकं घेऊन. म्हणजे अजून सुद्धा असे जे आहेत लोक ते गावाकडे आहेत. अशा प्रकारे आमचा रायडर चाललेला आहे मागे. And here we are entering into Brahmanwada गाव. सो इकडून चालू होतं ब्राह्मणवाडा गाव. ही माध्यमिक विद्यालय आणि हे असं गाव मुख्य रस्ता आहे गावाचा. इथून जेव्हा तुम्ही आतमध्ये रस्ते, बरेच रस्ते तुम्ही आतमध्ये जाल तेव्हा तिथे अजून सुद्धा मोठं गाव आहे आतमध्ये. हे बघा, इकडून आतमध्ये जो रस्ता जातो इकडून तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला जर गाव बघायचंच असेल तर. हा रस्ता जातो ओतूरकडे मित्रांनो. ओतूर ओझर तुम्हाला माहिती आहे गणपतीचं, तिकडे जातो. आणि हा रस्ता जो जातो हा जातो सरळ बोट्याला आणि तिकडून हायवेला जातो. आणि गाईज रस्ता बघा, सरळ सरळ आणि चारी बाजूला नुसते झाडं आणि शेत.
तर अशा प्रकारे आपण पोचलो आहोत बेलापूर गावाजवळ. हे आपलं आय थिंक सो 4थं की 5वं गाव आहे. हे बेलापूर गाव आहे. याच्याबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल किंवा तुम्ही इकडे आले नसेल तर हे या गावामध्ये एक मंदिर आहे आणि खूप फेमस मंदिर आहे. त्याचा ब्लॉग आहे माझ्याकडे. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर चेक करा. आणि खूप छान असं गाव आहे. सो संपले गाव. आतमध्ये बरंच मोठं आहे. मी गेलेलो आहे आतमध्ये. आहे बऱ्यापैकी घर आहेत आतमध्ये. बाकी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, गावाच्या बाहेर आहे आणि छान आहे. इन शॉर्ट छान गाव आहे. सो आता आपण इकडून पुढे निघूया बोटा गावाकडे. पुढचं गाव आपल्याला बोटा लागणार आहे. शेती बघा गाईस, किती जेवढी नजर जाईल तेवढी शेती आहे. आणि बगळे बघा ट्रॅक्टरच्या मागे मागे चाललेत चालत चालत. आणि पूर्ण शेती आहे बघा. इकडं सुद्धा शेती आणि तिकडं सुद्धा शेती. फुल शेती आहे इकडं. या भागात शेती करणारे खूप आहेत. या भागात पण म्हणता येईल. आणि जर तुम्हाला खरंच शेती वगैरे बघायची असेल ना, क्वालिटी शेती, तर जेव्हा तुम्ही ओतूरला जाता ना, ओतूर गाव, त्याच्या अलीकडे म्हणजे ओतूर गावाचा जो रोड आहे तिकडे फक्त शेती बघा मित्रांनो. इतकी A1 क्वालिटीची शेती केलेली आहे लोकांनी तिथे. खूप छान. आणि शेती बघितल्यानंतर त्या लोकांचे बंगले बघा फक्त, म्हणजे एकशे बडकर एक बंगले आहेत. हे बघा, हे पण आमचे बाबा आणि इकडे पण बाबा आहेत बघा. तिघं सुद्धा एजेड आहेत आणि दोस्ती यारी. मजा आहे, मजा वेगळी अशी. खरंच असं पुढं जाऊन सुद्धा असं राहिलं पाहिजे माणसाने. पण आजकालचं हायब्रिड खाणं बघता मला वाटत नाही. महाराजांचं जे गडाचं जे बुरुज टाईप असतं तसं त्यांनी केलेलं आहे. स्टार्टिंगला एंट्रन्स आहे बघा, एक गोल. आणि खूप छान बंगला आहे, खूप छान आहे. आणि आता आपण बोटमारा धरणाजवळ पोचलोय. बघा वीटभट्टी, भरपूर वीटभट्टी आहे तिथं. ही दुसरी दिसली आहे मला, पहिली मी रेकॉर्ड नाही केली. आणि इथून बोटमारा धरणाचा रस्ता चालू होतो, म्हणजे धरण आहे आणि त्याच्या बाजूने आपली गाडी जाते. मस्त. आणि हे घर मला इतकं आवडतं ना, मी कायम येतो ना हे घर बघतो. बघा धरण आहे आणि मधोमध घर आहे मस्त. आणि तिथं बाबा राहतात पण, बाबा आहेत तिथं राहतात ते. आता आपण येऊन पोचलो आहे कुरकुटवाडी गावात. हे आहे कुरकुटवाडी गाव. आणि या गावाचं ना आपलं रिलेशन सांगायचं तर असं, या गावातून आपल्या घरी दिंडी येते आणि ती दिंडी आपल्या इथे एक रात्र विश्रामाला असते. त्यांचं जेवण खावण सगळं आपण करतो. हरिनामाचा सप्ताह होतो दरवर्षी. ही दिंडी येते आपल्या घरी ह्या गावातून आणि मग ती पुढे त्र्यंबकेश्वरला जाते. इंडिकेटर दिलेलं आहे त्यांनी. ताई आहे काकू आहे कोण आहे माहीत नाही. हे बघा गाडीचं इंडिकेटर कंटिन्यू चालू आहे. मागं एक टर्न येऊन गेला, मला वाटलं होतं राईटला जातील, त्यांना लक्षातच नाही आहे इंडिकेटर चालू आहे पहिली गोष्ट तर. आणि फुल जोरात चाललेले आहेत. काकूच आहेत, दोघी पण ताई आहेत, पण हळू चालवली पाहिजे गाडी. आणि त्यात हेल्मेटसुद्धा नाही आहे त्यांना. हे बघा समोरच्या गाड्या चालल्या वरतून. त्या हायवेने आपल्याला राईट साईडला जायचं आहे पुण्याकडे. सो हा चौक आहे. सो या चौकातून इकडे संगमनेर, नाशिक, इकडे पुणे. आणि आपण निघत आहे आता पुण्याच्या दिशेने. आणि आता आपण हायवेला लागणार आहे.
सांगायची गोष्ट अशी की आता आपण पोचलो आहे राजगुरुनगरजवळ. मधला हायवेचा पॅच मी कवर करून घेतला पटकन, कारण की खरं सांगायचं तर गोप्रोची बॅटरीसुद्धा 35% राहिली आहे. सो म्हटलं आधी पॅच कवर करून घेऊ आणि मग तुम्हाला थोडेफार मधले सीन्स दाखवू. तर हा हायवे अजून संपलेला नाही आहे, हा आता राजगुरुनगरमध्ये निघेल. तर मित्रांनो, आता आपण ब्रिजवर पोहोचलो आहे आणि हा ब्रिज जो आहे तो ब्रिज घेऊन जातो आपल्याला सरळ राजगुरुनगर टोल नाक्यामधून बाहेर, जो की रोड जातो चाकणला. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट अशी सांगायची झाली तर हा जो ब्रिज आहे पुढचा, मागच्या जेव्हा मी बुलेटवर येत होतो त्यावेळेस इकडं बुलेट ॲटोमॅटिक रेस व्हायला लागली आणि काहीच कळत नव्हतं की नेमकी रेस का करते. अचानक एकदम जागेवर रोड करायची आणि काय आयडियाच नाही मला काय झालं काय नाही. आणि आपण काय मेकॅनिक नाही आहे म्हणून तर अजून बिलकुल काही क्ल्यू नाही. मग मी ॲक्सिलेटरची वायर चेक केली ओढून वगैरे, ती काय तुटलेली नव्हती मध्ये. मग झालं असतं की आता करायचं काय, कारण की गॅरेज नाही इकडे काय नाही आहे आणि बुलेट ढकलायची म्हणजे वाट लागायची कामं. मग असंच म्हटलं बघू आणि यूट्यूब चेक केलं मी. यूट्यूब किती इम्पॉर्टंट आहे आणि किती महत्त्वाचं आहे आजकाल आपल्या लाईफमध्ये हे तुम्हाला सांगतो या एक्झाम्पलवरून. सो मी यूट्यूब ओपन केलं आणि यूट्यूबवर चेक केलं की बाबा असं झालं तर काय करता येईल. तर तिकडं होतं की खाली जिकडं तुमचं एक नॉब असतो आणि तिकडं ती ॲक्सिलेटर वायर अशी गुंडाळलेली असती, पण त्याच्यात खालचा नॉब असा त्याच्यात अटकला गेला की ती रेस होती जागेवर. तर तो चेक करायला लावला मला एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. मी 2-3 व्हिडिओ चेक केले उभं राहून, फुल पाऊस चालू, पावसामध्ये उभं होतो मी, चेक केले. तर म्हटलं बघू ट्राय करून, म्हणून मी तिकडं तो नॉब बघितला तर लिटरली त्या नॉबमध्ये ती वायर अटकलेली आणि त्यामुळे ती रेस होती ती खूप. मग मी ती वायर काढली, थोडा नॉब खाली घेतला आणि वायर अशी साईडला मुडपून घेतली आणि प्रॉब्लेम सॉल्व झाला होता. सो यूट्यूबचं तुम्हाला सांगायचं झालं तर किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आजकाल यूट्यूब. आणि मित्रांनो, हे बघा ज्याची वाट बघत होतो आपण, ट्रॅफिक चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण या पुलावर पोचलो आहे. ही आय थिंक सो भाम नदी आहे आणि या नदीच्या पुढून आपण टर्न घेत असतो. चाकणला जात नाही कारण की मग ते चाकणला ट्रॅफिक लागतं खूप जास्त. आणि हा जो मधून रस्ता आहे तो गावागावांमधून सरळ महिंद्रा कंपनीच्या इकडून आपल्याला आपल्या घरी घेऊन जातो. तिकडूनही ट्रक आहे, सो आपल्याला निवांत टर्न मारावं लागेल. आणि अशा प्रकारे आपण आता बऱ्यापैकी ट्रॅफिकमधून सुटलो आहे. थोडी आहे पुढं लागतीच ट्रॅफिक, त्यात काय वाद नाही, पण आत्तासाठी सुटलो आहे आपण. आणि इथं ऑड डे म्हणून एवढी ट्रॅफिक नसेल आज इकडे. आला आहे गाळाचं समुद्र. अरे बापरे बापरे, पाणी आलंय कुठून. अरे बापरे, खड्डे रे खड्डे रे खड्डे, आपटायचं तिच्या मायला. बापरे बाप, काय विषय हा, विषय हार्ड आहे एकदम. अशा प्रकारे इकडे आपल्याला लागलेली आहे ट्रॅफिक. रिक्षावाल्यांनी अडकवली आहे ट्रॅफिक. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोचलो आहोत महिंद्रा कंपनीच्या रोडला.
जो तळवडे गावात निघतो. सो आता ही आहे महिंद्रा. माझ्या लेफ्ट साईडला जी दिसते तुम्हाला ही आहे महिंद्रा आहे बघा. हिचे 2-3 गेट्स आहे इकडे बघा. हे मेन गेट आहे इथलं 1 नंबर गेट. इथून एंट्रन्स आहे. मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं ना मागाची जी माझी एन्जॉयमेंट आणि एक्साइटमेंट होती ना ती या ट्रॅफिकमध्ये येऊन अख्खी संपली. ते जाऊ द्या. गाडी बघा BE6 आहे. इलेक्ट्रिक कार महिंद्राची. मस्त आहे. दिसायला तर मस्त आहे. लुक्स एकदम कडक आहे. पण इलेक्ट्रिकवर अजून भरोसा नाही लोकांचा. माझा तर नाही आहे. बाकी दिसायला तर छान आहे. बाकी हे बघा ट्रॅफिक यार. आणि हा आला त्रिवेणीनगरचा चौक. इकडून आपल्याला राईटला जायचं आहे. आणि हे आहे यमुनानगर. सो आता घरी जाऊया, गाडी लावूया, फ्रेश होऊया. बाकी कसा वाटला व्हिडिओ म्हणजे मोटो ब्लॉग मला नक्की कळवा मित्रांनो. तोपर्यंत जय श्रीराम. भेटूया पुढच्या मोटो ब्लॉगमध्ये. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. सो चलो.